त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. मी त्याशी म्हटल्याप्रमाणे ते आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं आणि मग मी त्यांना सांगितलं पिणार नाही मी. मग नव्याने वारं शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं अरे मी कुंभमेळाचा अपमान केला. मूर्ख आहात का? ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे. कुठे नयन? कसं वाटलं म्हणे? आतमध्ये गेल्यावरती असं झालं म्हणे. म्हटलं नाही, खालून प्रेत गेलं असेल एखादं. आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट, तुम्ही आंघोळ केली म्हणजे मी माझ्याकडे आत्ता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत. पडणारच आजारी. त्या गंगेवरची काय परिस्थिती आहे? प्रश्न हा गंगेच्या अपमानाचा नाहीये, प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये, पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे असतं होतं आणि ते अजूनही थांबवलं जात नाही. त्या गोष्टी खरं तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता. सहज एक मिनिट भरासाठी म्हणून मी तुमच्यासमोर गंगेची आत्ताची परिस्थिती काय आहे ती मी तुम्हाला फक्त दाखवतो.